ह्याच्यात त्यात टाकलाय कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा मसाला. आता ह्याच्यात तेल टाकलं होतं, ते तेल चांगलं असं कडकडीत भाजू दिलं. त्यात आपण मिक्सरमध्ये मसाला करून ते भाजला म्हणजे वाटला आणि त्याला आता लाल भाजू द्यायचा. तर बघू शकता तुम्ही लाल झालाय. आता टाकले जिरे पण त्यासंग मिक्स होऊ द्यायची लाल. आता त्यात जाणारे टमाटर बघू शकता तुम्ही. आता टमाटर ते पूर्ण मसाला एकदम असा ग्रेव्ही होऊस तर ठेवायचे. तुम्हाला दाखवते मी तरी. आता यात जाणारे चिकन मसाला बघू शकता तुम्ही. चिकन मसाला टाकलाय. चिकन मसाला एकदम मिक्स होऊ द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही चिकन मसाला मिक्स व्हायला लागलाय. जाणार आहे थोडीशी हळद कलर येण्यापुरती. त्यात जाणार आहे काळा मसाला थोडासा टाकला आम्ही कारण हिरवी मिरची टाकली होती. आता ही काळा मसाला बी घरगुती काळा मसाला आहे. मस्तपैकी असं बघू शकता तुम्ही पूर्ण आपल्याला सोनेरी कलर सुटलेला आहे. तेल बी सुटलेलं आहे. मस्तपैकी तेल वगैरे आलेलं आहे. मसाला बघू शकता तुम्ही कसला भारी भाजलेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली नंतरून बी टाकायची आहे पण आता थोडीशी चव येण्यापुरती कोथिंबीर टाकून घेतली. प्रमाणे पाणी आपल्या आवडीप्रमाणे पाणी जाणार आहे आता ह्यात. आता घरात किती लोक आहेत ते तुम्ही बघून करा. आमच्यात तर 5 जण आहेत. आम्ही 5 जणांच्या हिशोबाने आमची बनवणार आहेत. कुणाच्या 2 कुणाच्या 3 4 5 अशा असू शकतात. तसे तुम्ही बी आमची घ्या प्रमाणे करून. त्यात अजून थोडंसं आम्ही पाणी ओतणार आहे बघू शकता तुम्ही. आणि ज्या मिक्सरमध्ये मसाला केलाय त्या मिक्सरमधूनच आम्ही पाणी घेऊन टाकलेलं आहे इसळून. मग असं मस्तपैकी असं तेल आलेलं आहे. बघू शकता आपल्या शिंगोल्या इथं तयार आहेत. कशा आहेत बघा शिंगोल्या. आम्ही तर अशा प्रकारच्या कापून घेतल्या. तुम्ही कशा प्रकारच्या कापता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भाजीला उकळी येऊस तर वाट बघावी लागते. आता आपण टाकणार आहे ह्यात कापलेल्या आपल्या शिंगोल्या. भाजी मस्तपैकी उकळलेली आहे. तर ह्या चालल्या शिंगोळ्या. खायला खूप छान लागते शिंगोल्याची भाजी. तुम्ही पण एकदा नक्की बनवून खाल्लीच असेल तसं तर. जेव्हापासून मी यूट्यूबला ही रेसिपी बघितली तेव्हापासून मी खूप असे म्हणजे की आठवड्यातून एकदा तरी मी ही रेसिपी बनवतेच. त्यामुळं म्हणलं 2 काय व्हिडिओ काढायला जमले नाहीत आपल्याला म्हणून म्हणलं हा 3ऱ्या वेळेस आहे भाजीचा रेसिपी आपली म्हणलं भाजीची. तर ह्या वेळेस म्हणलं व्हिडिओ काढून टाकावा. त्याच्याच झापूया 2 मिनिटासाठी प्लेट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब वर कमेंट नक्की करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.